ओके. सो फर्स्ट पार्टमध्ये आपण अँटीगाऊट ड्रगचं गाऊट या डिसीज कसा होतो ते बघितलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा जो मेजर फर्स्ट क्लास आहे ॲलोपिरेनॉल, त्याची ॲक्शन बघितलेली आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड क्लास आता स्टार्ट करायचा, दॅट इज युरिकोसुरिक ड्रग. ओके. सो त्याच्यामध्ये जनरली प्रोबेन्सिड हा मेजर ड्रग आपल्याला बघायचा आहे. ओके. सो युरिकोसुरिक इट इज नथिंग बट द ड्रग विच इन्क्रीजेस द urine production. Okay, so uricosuric are often used in the treatment of gout disease in which uric acid crystals form deposit into a joints. Okay, so by decreasing a plasma uric acid level, uricosuric helps to dissolve these crystals while limiting the formation of new ones. Okay, so नवीन क्रिस्टल्स फॉर्म होणं लिमिट करतात आणि जे युरिक ॲसिड क्रिस्टल्स आहेत त्यांची सोलिबिलिटी आहे युरिनमध्ये ती इन्क्रीज करतात आणि त्याच्यामुळे युरिन थ्रू त्याचं जे एलिमिनेशन आहे ते फॅसिलिटेट करतात. ओके. So however, the increased uric acid level in urine can contribute to a kidney stone. The use of these drugs is contraindicated in the person already with high urine concentration of uric acid. Okay. सो जनरली असा पर्सन आहे की ज्याच्यामध्ये हाय युरिन कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते युरिनमध्ये प्रेझेंट आहे. अशा पेशंटमध्ये जनरली युरिकोसुरिक ड्रग जे आहेत ते कॉन्ट्रा इंडिकेट केलेले असतात. ओके. कारण का ऑलरेडी युरिक ॲसिडचं हाय कंटेंट युरिनमधून जर एलिमिनेट होत असेल, त्याच्यात अजून जर आपण युरिकोसुरिक ड्रग दिले तर त्याच्यामुळे मेजर युरिक ॲसिड जे आहे ते युरिनमधून फ्लो होणार आहे आणि त्याचे जे सिव्हिअर इफेक्ट्स जे आहेत ते त्या पर्सनवर दिसणार आहेत. ओके. सो त्याच्यामुळे जनरली युरिकोसुरिक ड्रग जे आहेत ते हायपर युरिकोसुरिया ह्या कंडिशनमध्ये कॉन्ट्रा इंडिकेट केलेले आहेत. ओके. सो इन borderline case, enough water to produce 2 liters of urine per day may be sufficient to permit use of uricosuric drug. By their mechanism of action, some uricosurics such as probenecid increases the blood plasma concentration of certain other drugs and their metabolic products. Assessment of drug interaction is very important when using a uricosuric drug in the presence of other medications. Okay. So probenecid, which acts as an uricosuric drug that increases a uric acid excretion into a urine. Okay, so they increases the excretion of uric acid into a urine and that effect is known as uricosuric effect. Okay, so it is primarily used in the treating gout and hyperuricemia conditions. So probenecid competitively inhibit the renal excretion of some drugs, thereby increasing their plasma concentration and prolonging their effect. Okay, so प्रोबेन्सिन हा जो ड्रग आहे प्रोबेन्सिड तो काय करतं, काही ड्रग्स जे आहेत ते त्यांचं युरिन थ्रू एक्सक्रिशन जे आहे ते इनिबिट करतो आणि त्याच्यामुळे त्यांचं प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि दॅट रिझल्ट्स इंटू देअर थेरॅपेटिक इफेक्ट्स. ओके. सो यूज बघितले आपण प्रोबेन्सिडचे, तर त्याच्यामध्ये आहे प्रोबेन्सिड वॉज शोन टू मोर दॅन डबल ब्लड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑसेल्टामिर. ओके. ॲज अ अँटीव्हायरल ड्रग अँड यूज टू कॉम्बॅक्ट अ इन्फ्लुएन्झा. ओके. सो जेव्हा ऑसेल्टामिविर हा जो ड्रग्ज आहे तो जेव्हा प्रोबेन्सिड बरोबर ॲडमिनिस्टर्ड केला जातो तेव्हा प्रोबेन्सिडमुळे ह्या ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे इन्फ्लुएन्झा या कंडिशनमध्ये अँटीव्हायरल प्रॉपर्टी जी आहे, अँटीव्हायरल इफेक्ट जो आहे तो त्याचा शो होतो. Okay, so this is a significant because of nations are currently stop pilling the oseltamivir in anticipation of an influenza pandemic and there could be a supply of shortages. Okay, so during the World War II, probenecid was used to extend a limited supply of penicillin and it is still currently used to increase the antibiotic concentration in the serious infection. Okay, so antibiotic therapy मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी जनरली प्रोबेन्सिड सोबत अँटीबायोटिक जे आहेत ते ॲडमिनिस्टर्ड केले जातात. ओके. सो सम अँटीव्हायरल ड्रग आणि सम अँटीबायोटिक ड्रग ह्यांची ॲक्शन पोटेन्शिएट करण्यासाठी जनरली प्रोबेन्सिड ह्या ड्रगसोबत त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं. ओके. सो इट हॅज ऑल्सो फाउंड यूज ॲज अ मास्किंग एजंट. ओके. सो इट इज यूज्ड ॲज अन मास्किंग एजंट. सो डोसेज रेजिमिन त्याचं बघितलं तर 500 mg BID to 500 mg QID
म्हणजे 500 mg 2दा दिवसातून किंवा 500 mg 4 वेळा दिवसातून ॲडमिनिस्टर केला जातं. साईड इफेक्ट्स दॅट इन्क्लूड्स द हेडेक, ॲनोरेक्झिया, नौजिया, वॉमिटिंग, डायोरिया, ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट, स्किन रॅशेस, फ्लशिंग, drug fever, anaphylaxis, increased urination, sore gums, dizziness, hemolytic anemia and aplastic anemia. Okay, so these are the side effects which is associated with Probenecid. Okay, significant drug-drug interaction that includes methotrexate, indomethacin, ketorolac, zidovudine, defilin, nitrofurantoin, doripenem, zalcitabine, amoxicillin, cefditoren, pivoxil, सेप्डोक्झिमेन, सेपोडॉक्झिमिन, डॉक्झिम, सेपोडॉक्झिम, त्याच्यानंतर प्रोजेक्टिल, सेप्रोझिल, कोलिन, सॅलिसिलेट, इनप्रोफायलिन, यर्टापेनम, गॅटिफ्लुक्झसिन, किटोरोलॅक, लोराझेपाम, नॉरफ्लुक्झसिन, पेन प्रो कौमन, त्याच्यानंतर पायरेटानिड, टेनोफोविर, झायडोविडिन अँड झोमिपिरॅक. ओके, सो हे ड्रग जे आहेत त्यांचे ॲक्शन पोटेन्शिएट करायचं काम जे आहे ते प्रोबेन्सिड हा ड्रग करतो ड्यू टू द इनिबिट देअर एक्सक्रिशन थ्रू द युरिन. ओके, नेक्स्ट ड्रग बघायचा आहे आपल्याला कोलचिसिन. ओके, सो कोलचिसिन हॅविंग मेजर ॲडवर्स इफेक्ट दॅट nausea, vomiting and diarrhea, gastrointestinal bleeding, neuritis, myopathy, alopecia, bone marrow depression and not first line drug for the gout condition. Okay, so colchicine drugs आहे तो जनरली इम्युनोसप्रेसंट ड्रग म्हणून ॲक्शन शो करतो इन गाऊट कंडिशन्स. ओके, सो कोलचिसिन ॲक्ट बाय इंटरफिअरिंग विथ मेनी स्टेप्स इन इन्फ्लामेटरी प्रोसेस, मेनली ॲक्ट बाय अ मेटाफेज, अरेस्ट ऑफ द मल्टिप्लाइंग इन्फ्लामेटरी सेल्स अँड इन्फ्लामेशन साईट. ओके, सो इन्फ्लामेटरी सेल्स आहे त्याचं मल्टिप्लिकेशन आणि इन्फ्लामेटरी साईट आहे तिथे जनरली कोलचिसिन आहे तो इनिबिटरी इफेक्ट शो करतो. अँड गाउटी अर्थरायटिस कॅन हेल्प इन रिड्युसिंग द इन्फ्लामेशन अँड पेन इन द gout. Okay, so the drug has many side effects such as nausea, vomiting and diarrhea. Okay, so it acts as an immunosuppressant by acting through the suppression of that inflammatory response. Okay, so mode of action जर कोलचिसिनची बघायची झाली तर कोलचिसिन which generally act by interfering with many steps in the inflammatory processes. ओके, सो इन्फ्लामेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत ते इनिबिट करायचं काम कोलचिसिन हा ड्रग करतो. ओके, सो मेनली कोणती स्टेप तो इनिबिट करणार आहे तर इट मेनली ॲक्ट्स बाय अ मेटाफेज अरेस्ट. ओके, सो इन्फ्लामेशनची जी मेटाफेज स्टेप आहे ती अरेस्ट करतो अँड देअर बाय मल्टिप्लाइंग इन्फ्लामेटरी सेल्स अँड ॲट द इन्फ्लामेशन साईट. ओके, दॅट अफेक्ट्स अ मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट इन्फ्लामेटरी सेल्स इंटू अ इन्फ्लामेटरी साईट. ओके, so of gouty arthritis and can be help in reducing the inflammation and pain in the gout. Okay, so side effects of colchicine that includes drug has many side effects that includes nausea, vomiting and diarrhea. Okay, so these are the side effects which is associated with colchicine. Okay, सो आता आपण बघितलेलं आहे की अर्थरायटिस जे आहे ते मेनली 4 टाईपचं आहे. त्याच्यामध्ये गाऊट आहे, रुमॅटॉइड अर्थरायटिस आहे, सोरायटिक अर्थरायटिस आहे आणि ऑस्टिओ अर्थरायटिस आहे. ओके, सो याच्यामध्ये गाऊट आणि रुमॅटॉइड अर्थरायटिस जे आहेत ते सेंट्रल नर्वस सिस्टीमचे रिस्पॉन्स जे आहेत त्याच्यामुळे जनरली जे आहे ते बॉडीमध्ये अराईज होतात. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे रुमॅटॉइड अर्थरायटिस आणि गाऊट हा अंडर सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी अंडर ठेवलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये जे मेनली ड्रग्ज आहेत ते त्यांची ॲक्शन थ्रू द CNSचे जे रिस्पॉन्स आहेत ते अल्टर करून ते त्यांची अँटी रुमॅटिक आणि अँटी गाऊट ॲक्शन ते शो करतात. ओके, बट जर मेजर त्याची ॲक्शन बघितली तर ते त्याच्यामध्ये मोस्टली जे ऑटोकॉइड्स आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत फॉर इन्फ्लामेशन. ओके, अँड पेन. ओके, सो
त्याच्यामुळे जनरली हा जो चॅप्टर आहे तो ऑटोकाइड्स अंडरसुद्धा येतो आणि ड्रग्ज ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम अंडरसुद्धा येतो. ओके, आपल्याला सिलेबसमध्ये हा ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी अंडर दिलेला आहे. सो त्याच्यामुळे तो मी आत्ता घेतलेला आहे. ओके, सो इथे आपला अँटी रुमॅटिक आणि अँटी गाऊट हा चॅप्टर संपलेला आहे. ओके, सो अँटीगाऊटवर जो ॲलोपिरिनॉल ड्रग आहे, प्रोबेन्सिड आणि कोल्चिसिन हे 3 मेजर ड्रग आहेत. सो तिन्हीवर सुद्धा नोट विचारल्या जाण्याची शक्यता आहे. मोस्ट ऑफ ॲलोपिरिनॉल हा इम्पॉर्टंट ड्रग आहे आणि शॉर्ट आन्सरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा जो चॅप्टर आहे तो इम्पॉर्टंट आहे आणि इथे आपली जी ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम ही जी कॅटेगरी आहे ती संपलेली आहे. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी अंडर आपण कोणते कोणते चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. तर फर्स्ट जो आहे तो आपण सेंट्रल नर्वस सिस्टीमची ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी बघितलेलं आहे, इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर जनरल ॲनास्थेटिक्स बघितलेलं आहे, नार्कोटिक ॲनाल्जेसिक बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक बघितलेलं आहे. त्याच्यानंतर हिप्नॉटिक आणि सिडेटिव्ह हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर इपिलेप्सी आणि अँटी इपिलेप्टिक ड्रग बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर सायकोफार्माकोलॉजिकल एजंट बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये अँटी एन्झायटी, अँटी सायकोटिक आणि अँटी डिप्रेसंट हे पार्ट कंप्लीट केलेले आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर आपण CNS स्टिम्युलंट्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतर सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट्स अँड अँटी पार्किन्सोनियन ड्रग झालेला आहे, हा चॅप्टर झालेला आहे. त्याच्यानंतर लोकल ॲनेस्थेटिक्स चॅप्टर बघितलेला आहे. त्याच्यानंतर ड्रग डिपेंडन्स, ड्रग हॅबिच्युएशन, ड्रग ॲडिक्शन अँड ड्रग अब्यूज हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आज आपला लास्ट चॅप्टर कंप्लीट झालेला आहे, अँटी रुमॅटिक अँड अँटी गाऊट. ओके, सो ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणताही टॉपिक कळला नसेल, कोणता पॉईंट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून सांगा, मी नक्की रिपीट घेईन. हे जी कॅटेगरी आहे ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम ही खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये मेजरली त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, शॉर्ट आन्सरमध्ये सुद्धा स्पेसिफिक क्वेश्चन खूप मेजरली क्वेश्चन ह्या कॅटेगरीवर विचारलेले आहेत. ओके, सो कोणता पार्ट तुम्हाला कळला नसेल तर मला पर्सनल मेसेज करून सांगा, आय विल रिपीट इट. ओके, सो नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला नेक्स्ट कॅटेगरी स्टार्ट करायची आहे, ड्रग ॲक्टिंग ऑन ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ओके, सो हे कॅटेगरी स्टार्ट करायच्या आधी आपल्याला फर्स्ट ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी आहे त्याची बेसिक इंट्रोडक्शन, त्याची ॲनाटॉमी, त्याची फिजिओलॉजी हा एक इंट्रोडक्टरी पार्ट घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग ॲक्च्युअल त्या कॅटेगरी अंडर जे चॅप्टर आहेत ते आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. ओके, सो इथे हा चॅप्टर आपला संपलेला आहे, अँटी रुमॅटॉइड अर्थरायटिस आणि अँटी गाऊट ड्रग्स. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. Stay home, stay safe, stay healthy. Take care all of you. Goodbye.